फलटणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना आणि भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून मी कोर्टात उभे राहीन. रामराजे नाईक निंबाळकर यांचा विरोधकांना इशारा. डोक्यावर परिणाम झाल्यानंतर काही माणसं अशी विधान करतायत. भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचं प्रत्युत्तर. रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या कोपरा सभेत केलेल्या भाषणात महिलांवर अन्याय झाला तर हा रामराजे कोर्टात काळा कोट घालून उभा राहीन असे विधान करून माजी खासदार रणजित निंबाळकर आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे भाजपची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. स्टेज बाईट. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर याला भाजपचे माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिलंय. साताऱ्यातील भारतीय जनता पार्टी आम्ही उंचीवर घेऊन गेलो आहोत. याआधी सर्वाधिक मतदान लोकसभेला भारतीय जनता पार्टीचं झालंय. डोक्यावर परिणाम झाल्यानंतर अशा पद्धतीची वाक्य काही माणसं करतायत. त्यांना फलटणची जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. महिलांच्या न्यायाविषयी त्यांनी शब्दही काढू नयेत. सर्व गुन्हेगार त्यांच्याकडे उमेदवार म्हणून उभे आहेत. या सर्वांचा पाढा मला वाचायची वेळ त्यांनी आणू नये हे सर्व फलटणकरांना माहिती आहे. महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घेतली आहे. अनेक योजनांचा फायदा महिलांना होतोय. यामुळे सर्वात जास्त महिला भारतीय जनता पार्टीला मतदान करतायत. त्यामुळे काही लोक डोक्यावर परिणाम झाल्यामुळेच अशा पद्धतीची वक्तव्य करतायत. फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 18 डिसेंबरला भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या सभेसाठी येणार आहेत. फलटणकर हे मुख्यमंत्री फडणवीस यांचे चाहते आहेत. फलटणकरांनी दिलेला शब्द देवेंद्रजी कायम पाळतात. यावेळी देखील फलटणकरांना नेमका काय शब्द देणार आहेत हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. दादा, रामराजेंच्याकडून आपल्यावर टीका होते. खरं तर आपलं नाव न घेता आपल्यावरती साताऱ्यातील भाजप हे बदनाम करण्याचं काही जिल्ह्यातील लोक काम करत आहेत असं त्यांनी वक्तव्य केलं. काय सांगाल? साताऱ्यातली भारतीय जनता पार्टी आम्ही उंचीवर घेऊन गेलेलो आहोत. मी, माझे मित्र या ठिकाणी ज्यांनी पहिल्यांदा प्रवेश केला ते गोरे साहेब, त्याच या राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत. फलटणला सर्वाधिक मतदान हे भारतीय जनता पार्टीला लोकसभेला झालेलं आहे. नगराध्यक्षाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येणार आहे. हे सगळं डोक्यावर एक विशिष्ट प्रकारचा पडदा बांधल्यानंतर किंवा परिणाम झाल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य काही माणसं करतात. त्यांना आज जनता त्यांची जागा येत्या निवडणुकीला दाखवल्याशिवाय राहणार नाही. तर माझ्या कार्यकर्त्यांवर किंवा फलटणमधील महिलांवरती अन्याय झाला तर मला काळा कोट घालून कोर्टात उभं राहावं लागेल असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलंय. काय सांगा? महिलांवरचा अन्यायाचं तर यांनी नावच काढू नये. सगळे महिलांचे गुन्हेगार यांच्याबरोबर फिरतायत. महिलांना त्रास देणारे गुन्हेगारांना त्यांनी तिकीटं दिलेली आहेत. त्यांचा तिकिटाचा पाडा उद्या वाचायला लावू नये अशी मला या ठिकाणी सांगायचं आहे. गुन्हेगारांच्या भोवतीने आणि गुन्हेगारांच्या बरोबर यांच्या कुटुंबियांचे काय चाळे चालतात हे सुद्धा फलटणकरांना माहिती आहे. आता महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. राज्याचे दमदार मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचे CCTV उभारले जात आहेत. 96,000 महिलांना त्या ठिकाणी आज लाडक्या बहिणीचा लाभ मिळाला आहे. 20,000पेक्षा जास्त मुलींना त्या ठिकाणी सायकलचं वाटप झालं आहे. 21,000पेक्षा जास्त कुटुंबांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची दिवाळी जाते. आज होणाऱ्या महिलांच्या टक्केवारीमध्ये होणारा 72% 73%पेक्षा जास्त महिला या भारतीय जनता पार्टी आणि आम्हाला मतदान करत आहेत. ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे अशा प्रकारची माणसं अशा प्रकारचं वक्तव्य करतात. मुख्यमंत्री 18 तारखेला येणार आहेत. काय सांगाल त्यावर? मुख्यमंत्र्यांच्या येण्यामुळे निश्चितपणे कार्यकर्त्यांचा जोश हा वाढणार आहे. फलटणकर हे देवेंद्रजींचे सगळे चाहते आहेत. देवेंद्रजींना मंत्रमुग्ध होऊन त्या ठिकाणी लोक ऐकतात आणि आजपर्यंतच्या 6-7 वर्षाच्या काळामध्ये जे देवेंद्रजी जो शब्द देतात तो देवेंद्रजी फलटणकरांच्या बाबतीत पाळतात. कोणता शब्द आणि काय फलटणकरांना देण्यासाठी देवेंद्रजी फलटणला येत आहेत हे ऐकण्यासाठी फलटणकर सर्वसामान्य नागरिक उत्सुक आहेत.